पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय। आपल्याला लिंबोटीच्या धरणातून पाणी या ठिकाणी येतोय आणि म्हणून ते पाणी आता आलंय। आता अंडरग्राउंड ड्रेनेजचं काम पहिला टप्पा आपण मंजूर केलाय। पहिल्या टप्प्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी सुरुवात झालेलं आहे। पण आता तुम्ही नगरसेवक, तुम्ही विश्वस्त आता आहात। तुम्ही प्रत्येकाने आपल्या प्रभागामध्ये जे काही पहिल्या टप्प्यातलं काम चालू आहे ते काम क्वालिटीचं होतंय का नाही, ते काम तो कॉन्ट्रॅक्टर, तो इंजिनियर येऊन पाहतो का, आणि हे बघण्याचं काम आता तुमच्यावर त्या ठिकाणी आहे। आणि ते तुम्ही प्रत्येक नगरसेवक त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे आणि तुम्ही कराल ही अपेक्षा मी तुमच्या त्या ठिकाणी मागवतो। कारण अंडरग्राउंड ड्रेनेज खूप महत्वाचं आहे। नुसते आपण पैसे आणतो आणि ते जर काम व्यवस्थित होत नसेल तर अतिशय फार वाईट परिस्थिती या शहराची निर्माण त्या ठिकाणी जगताप साहेब त्या ठिकाणी होईल ते मला सांगतो। आणि मग नगरसेवक असतील, अधिकारी असतील, सर्व आर्किटेक्चर असतील, या सगळ्यांनी कशा पद्धतीने तो प्लॅन त्या ठिकाणी गेलेला आहे, कशा पद्धतीने काम त्या ठिकाणी व्हायला लागलंय ते त्या ठिकाणी बघा। आपण दुसऱ्या टप्प्याचं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभेमध्येच आपल्याला शब्द दिलाय की संजय दुसऱ्या टप्प्याचा प्रस्ताव आता मंत्रालयामध्ये गेलेला आहे आणि मग दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा आपण त्याला मंजुरी देण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून, दोन उपमुख्यमंत्र्यांकडून आपण त्या ठिकाणी करू। एकदा अंडरग्राउंड ड्रेनेज झालं की निटोरे साहेब, आम्ही केंद्र आणि राज्याकडून जेवढा रस्त्याला जेवढे पैसे लागतील तुमच्या वार्डामध्ये तेवढे पैसे उपलब्ध करून देऊन अतिशय चकाचक रस्ते करण्याचं काम आपण लातूर जिल्ह्यामध्ये नंबर 1 च्या नगराध्यक्ष म्हणून चांगल्या पद्धतीचं काम ताईच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल, हा आशा, हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो। आज अण्णा बोलले, निटोरे साहेब बोलले, निटोरे साहेबांना तर खूप या नगरपालिकेचा प्रचंड मोठा अभ्यास आहे, गाढा अभ्यास आहे। महाराष्ट्रामध्ये 7-8 लोक असे असतील की त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये खूप काही करण्याचं त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतं। म्हणून मंजूर भाई, आपण आता सगळे 40च्या 40 नगरसेवक आपण एकत्रितपणे आपल्याला काम करायचं या उदगीरच्या शहराच्या विकासासाठी, या उदगीरच्या संस्कृती जपण्यासाठी, या उदगीरला वैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण सगळे जे निवडून आलात ते आपण सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी आपण काम करूया। विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे, गेल्या 6 वर्षापासून या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून, लोकसेवक म्हणून या ठिकाणी काम करतो। तुम्ही उघड्या डोळ्यानं जे काही काम झालेलं आहे तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। आणि म्हणून आता नगरपालिकेमध्ये आता माझे मित्र सुनील आवासाहेब, पत्रकार साहेब बोलत होते आणि म्हणून निटोरे साहेब मी शब्द देतो या सर्व नगरसेवकांना की वर्षात होईल असं मी म्हणणार नाही, पण या 6 महिन्याच्या आत या नगरपालिकेची इमारत अतिशय देखणी, सुसज्ज, सर्व सोयीनं युक्त ही इमारत त्या ठिकाणी आपण करून देण्याचं काम करू। हॉल पण, तुमचा मीटिंग हॉल पण व्यवस्थित असेल, स्टँडिंग हॉल पण व्यवस्थित असेल, वेगवेगळे चेंबर त्या ठिकाणी असतील, अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी करू। परवा श्री अण्णा जळकोटची इमारत त्या ठिकाणी बघा, आता खूप चांगल्या पद्धतीचं 3-4 मजली इमारत उभा करण्याचं काम जळकोट नगर पंचायतीचं आपण त्या ठिकाणी आपण करतोय। आणि म्हणून आता मला या सर्व नूतन नगरसेवकांना भेट त्या ठिकाणी द्यायची होती आणि मी लागलीच राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांकडे आपण हा प्रस्ताव त्या ठिकाणी देऊन आपण एक चांगली 25-30 कोटीची एक चांगली इमारत, नवीन इमारत उभा करण्याचं काम भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी करूया।